तर झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमधून मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर थेट निशाणा साधलेला आहे, आरोप केलेला आहे आणि या संदर्भात प्रतिक्रियेसाठी आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी। अमोल मिटकरी जी आपण देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलेलं आहे ते पाहिलेलं असेल। त्यांनी थेटपणे म्हटलेलं आहे की अजित पवार यांनी युती धर्म पाळला नाही आणि मी संयमी आहे आणि त्यामुळे मी टीका करत नाहीये असंही त्यांनी थेटपणे म्हटलेलं आहे। कसं पाहता आपण या विधानाकडे? मी तुम्हाला मनापासून सांगतो, माननीय मुख्यमंत्र्यांचा तिथल्या स्थानिक आमदार जे पिंपरी चिंचवडचे स्थानिक आमदार आहेत यांनी अत्यंत चुकीचा गैरसमज करून दिलेला असावा। कारण जी पत्रकार परिषद ज्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने युती धर्म न पाळल्याचं माननीय मुख्यमंत्री म्हणतायत, ती पत्रकार परिषद पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार मागच्या काळात झाला, पिंपरी चिंचवडमध्ये ज्याप्रमाणे राक्षसी भस्मासुरी प्रवृत्ती वाढली त्या एका व्यक्तीची, त्या व्यक्तीवरती टीका होती। नंतर ती सोशल मीडियातून किंवा इतरत्र ठिकाणाहून ती पक्ष पातळीवर नेल्या गेली। युती धर्म अजितदादांना सांगण्याची काहीच आवश्यकता नाही। अजितदादांनी युती धर्म पाळलेला आहे। त्यांची टुकार लोक काही काही बोलत राहतात, त्यांना उत्तर देणं आता त्यांच्याच वक्तव्यात आहे ना की जर आपण उत्तरच दिलं नाही तर आपण लोक कमजोर समजतात। त्याच्यामुळे अजितदादांनी त्यांच्या आमदारांनी काही सुरुवात केली असेल त्याला उत्तर दिलंय। युती धर्म आम्ही पाळलाय, राष्ट्रवादीला युती धर्म कसा पाळावा हे चांगल्या पद्धतीने माहित आहे। माननीय मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवून आम्ही सांगतो। अगदी, पण अमोल मिटकरीजी त्यांनी असं म्हटलेलं आहे सुरुवात अजित पवार यांनी केलेली आहे आणि आता याचा शेवट जनता करेल। कसं पाहता या विधानाकडे? निवडणुकीला अवघी 4 दिवस बाकी राहिलेत। सुरुवातही त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी केलेली आहे आणि याचा शेवट जनता करेल आणि जनतेचा कौल 16 तारखेला मी झी 24 तासच्या पॅनलवर बसणारच आहे तिथे याला निकालाला। त्यावेळेस मी तुम्हाला सांगून देईल ना की ही जनतेने या महेश लांडगे नावाच्या व्यक्तीची जी अपप्रवृत्ती तिथे फोफावली होती त्याला उत्तर दिलंय आणि हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण लक्षात आलंय। त्याच्यामुळं जनता उत्तर देणार। सुरुवात त्यांच्या आमदारांनी केली, शेवट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयानं जनता करून दाखवेल। मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच। काय त्याच्यात अजून काही घोडा मैदान लांब नाही आहे, 2-3 दिवस वेट अँड वॉच करा। पण त्यांनी त्यांच्या पक्षाची एक सभ्य संस्कृती आहे, ती सगळ्या महाराष्ट्राला ते सांगतात। पण अशा पद्धतीची लोक ती का पोचली? तर शेवटी ते महेश लांडगे म्हणजे आमच्याच पक्षातून पुढे पाठवलेलं पार्सल आहे ना, त्याला आमच्याच पक्षातून तिथे पाठवलंय आणि तो दादाच्याच तालमीत तयार झालेला माणूस आज एकेरी बोलतो। आणि इतकी खालच्या पातळीवर बोलायची भाषा कधीपासून राजकारणात कोणी विकसित केलेली आहे याचं उत्तर देऊ। म्हणजे अशा पातळीवर अजितदादांवर एकेरी भाषेमध्ये ज्या काही टीका केल्या त्या कसं सहन करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष? मर्यादा पाळा ना, सभ्यता पाळा। निश्चित, धन्यवाद। आपला मुद्दा लक्षात आलेला आहे। धन्यवाद अमोल मिटकरीजी आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।